माझं नाव सचिन माने आहे। मी तामसा या ठिकाणावरून आलेलो आहे। माझी बहीण बेंगलोरला असते, बेंगलोरहून ती एक्झाम साठी आली। आज जिथं जे हे सेंटर दिलेलं आहे त्या सेंटरवर नांदेड पासून 10 किलोमीटर अंतरावर सेंटर आहे। इथं पाण्याची व्यवस्था नाही, कुठलीच व्यवस्था नाही। काही विद्यार्थी पायी चालत आलेत, जवळपास 10 ते 15 किलोमीटर पायी चालत आलेत विद्यार्थी। इथं कुठलीच गैरसोय, सगळीच गैरसोय असते वेळेस सरकारने इथं कशामुळे सेंटर दिलं हे पहिली वेळेस हेच कळत नाही आम्हाला की बाबा इथं कुठला स्टाफ सुद्धा अवेलेबल नाही। स्टाफ आहे, आज विद्यार्थी 450 विद्यार्थी जर इथं एक्झामला बसत असतील तर फक्त इथं खाली 300 कॅम्प्युटर आहेत। 300 कॅम्प्युटर पैकी 150 कॅम्प्युटर चालू आहेत, कोणत्याला माऊस नाहीये तर कोणत्याला कीबोर्ड नाहीये। असं ह्या प्रशासनानं अगोदर येऊन चेकिंग करून सगळं परीक्षेचं नियंत्रण करायला पाहिजे होतं। तर आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की बाबा आमची एक्झाम आज कॅन्सल झालेली आहे, आज आमचं वर्ष वायाला जाणार आहे। आज माझं सरकारला एकच मागणी आहे की एवढ्या विद्यार्थ्यांचं जर भविष्य जर 1 वर्षासाठी खराब होत असेल तर पर्याय काय करायचा आहे। तर आम्हाला एवढीच आमची एकच विनंती आहे, 1 ते 2 दिवसामध्ये रिप्लेसमेंट आमची परीक्षा झाली पाहिजे या विद्यार्थ्यांची, एवढीच आमची मागणी आहे सरकारला। आता मी राजश्रीताई हेमंत पाटील यांना कॉल केला होता, त्यांनी सरांना गट शिक्षण अधिकाऱ्यांना इथं पाठवून दिलेलं आहे। आणि पोलीस प्रशासन एखाद्या माणसाला जर पाहिलं तर दमदाटी करते की सर्वांना विचारतात की तुम्ही रास्ता रोको का केलात। आज रास्ता रोको केलात म्हणूनच इथं पोलीस प्रशासन आणि शिक्षण अधिकारी इथं हजर झालेत। आज जर शिक्षण अधिकारी जर हजर नसतील तर आमचा पर्याय कोणी काढला नसता। त्यासाठी या विद्यार्थ्यांचं काहीही चूक नाही, कारण त्यांनी जे रस्ता रोको केला ते त्यांच्या भविष्यासाठी केला। आज मी सांगतो त्या पोलीस प्रशासनाचे जर विद्यार्थी लेकरं जर इथं असतील तर ते पण असेच केले असते का। यासाठी माझं एकच म्हणणं आहे, पोलीस प्रशासनाला तुम्ही सुद्धा आमचेच आहेत, आम्ही सुद्धा तुमचेच आहेत, पण असा तुम्ही आमच्यावर अधिकार नाही गाजवायला पाहिजे। आम्ही तुम्हाला मदत करतोय, तुम्ही आम्हाला मदत करा, एवढंच माझं मागणं सांगतोय। आणि या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायसाठी 1 वर्ष पूर्ण जाणार आहे, तर माझं एक म्हणणं आहे की 1 ते 2 दिवसामध्ये आमची या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण कराल अशी ग्वाही देतो। आणि सरकारला सांगतो की मी पुन्हा परीक्षा झालीच पाहिजे।